तुषार जाधव पाटील यांच्या स्वखर्चातून पिंपराळा महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम. वसमत प्रतिनिधी. पिंपराळा येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती. मागील बऱ्याच दिवसांपासून रस्त्याची डागडुगी झालेली नसून सध्या परिस्थितीत मंदिराकडे जाण्यासाठी नागरिक व भक्तांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पिंपराळा महादेव मंदिर हे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण मासानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची मंदिराळी असते. श्रावण मासानिमित्त भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता तुषार जाधव पाटील यांनी स्वखर्चातून या रस्त्याचं काम करत महादेवाच्या भक्तांचा व परिसरातील शेतकऱ्यांचा मार्ग सुकर केला. यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पिंपराळा येथील ग्रामस्थांनी तुषार जाधव पाटील यांचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे. आज पिंपराळा येथे श्रीयुक्त तुषार जाधव पाटील यांनी या आमच्या शिवच्या महादेव या ठिकाणी अभिषेक केलेला आहे. या महादेवाची एक अशी ख्याती आहे, गेली 50 वर्षापासून इथे कांबल्या वर्षीचा कार्यक्रम होतो आणि या श्रावण महिन्यामध्ये फार भाविक इथं दर्शनाला येतात. जवळजवळ पिंपराळा येथील सर्वच येतात. या वाडीची कुरुंदा आणि परिसरातून या श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते. इथे येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे, परंतु बरेचसे प्रयत्न केले, पक्का झाला नाही. परंतु या सगळ्या येणाऱ्या भाविकाची, या भागातील शेतकऱ्याची अडचण ओळखून तुषार पाटील यांनी स्वखर्चामधून हा रस्ता दुरुस्त करण्याकरता परिश्रम घेतले. या ठिकाणी JCB आणून, ट्रॅक्टर आणून आज काम चालू आहे आणि ते काम पाहण्याकरता या महादेव मंदिराच्या या ठिकाणी भेट देऊन महादेवाचं अभिषेक करून दर्शन घेतलेलं आहे. हा महादेव कसा आहे, या ठिकाणी डॉक्टर जयप्रकाश मुंदडा असोत, दांडेगावकर साहेब असो की नवघरे असो, अशा व्यक्तींनी या महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा महादेवाचं दर्शन घेतलेल्या माणसाचा आतापर्यंत पराजय झालेला नाही. महादेव हा एक भाग्याचा आहे आणि ही सर्व शेतकऱ्याची अडचण, भाविकाची अडचण ओळखून यांनी स्वतःहून या रस्त्याकरता स्वतःच्या स्वखर्चातून कुठलंही पद नसताना भविष्यामध्ये आमचं कवठा जिल्हा परिषद सर्कल आहे, कवठा जिल्हा परिषदमध्ये त्यांची उमेदवारी त्यांनी पहिली पंचायत समिती बी लढवलेली आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद लढवा अशी त्यांची इच्छा आहे. त्या याच्यामध्ये आज त्यांनी महादेवाचा अभिषेक करून भविष्याच्या कामाकरता सुरुवात केलेली आहे. हा महादेव त्यांना यश देईल एवढी महादेव त्यांनी अपेक्षा करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो.